नमस्कार सर. आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण बोललो की फॉरेन्सिक ऑडिट व्हायला पाहिजे. कुठे ज्ञानराधा त्यांचे बाकीचे लोक यांची चौकशी व्हायला पाहिजे. तर फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे नेमकं काय याबद्दल सविस्तर माहिती ठेवीदारांसाठी आपण द्यावी. फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे खरं तर ज्या पद्धतीने आपण ऑफलाईन ऑडिट्स करतो, जे सीएच्या फर्म्स आहेत त्या आपले ज्याला आपण ताळेबंद सगळं आपण सादर करतो. दरवर्षी आर्थिक वर्षामध्ये आपण आपला किती पैसा होता, किती गेला, नफा तोटा याचा सगळा हिशोब गोळाबेरीज त्यामध्ये आपण केलेली असते, त्यालाच आपण ऑडिट म्हणतो. फॉरेन्सिक ऑडिट म्हणजे काय तर कुठे ग्रुपचे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्या सॉफ्टवेअरच्या संदर्भातला सगळा डेटा आज पोलीस प्रशासनानं हा खूप दिवसांपासून ताब्यात घेऊन स्वतःकडे ठेवलेला आहे. तो का स्वतःकडे ठेवलेला आहे हे काही कळायला तयार नाही. आता ह्या ऑडिट ह्या सगळ्या डाटाचं मायक्रो लेवलला अनालिसिस करणं फार गरजेचं आहे. ह्यामध्ये किती ठेवीदारांच्या किती ठेवी आल्या. आता अनेक लोक असे आहेत की त्यांच्याकडे चिट्ट्यावर पैसे अशा पद्धतीची माहिती आम्हाला मिळालेली. तर किती नेमक्या एकूण ठेवी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, कोणत्या लोकांच्या ठेवी याच्यामध्ये आहेत, त्यानंतर इथला पैसा कुठल्या फर्म्सला गेला, कुठल्या अकाउंटमध्ये गेला, त्या संदर्भातली सगळी इत्थंभूत माहिती जोपर्यंत समोर येणार नाही तोपर्यंत ह्याचे मास्टर माइंड्स, ह्याच्यातले मुख्य आरोपी, सह आरोपी, कट रचनेमध्ये सहभागी असलेले आरोपी, लाभार्थी असलेले आरोपी यांचं आपल्याला गोळाबेरीज करता येणार नाही. एमपीआयडी ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे की यांच्या स्वतःच्या मालकीच्या स्थावर मालमत्ता असतील किंवा कुठल्याही कंपन्यांमधले यांचे शेअर यांचे असतील ते विक्री करून पैसे देण्याच्या संदर्भामध्ये एमपीआयडी ऍक्ट मध्ये तरतुदी आहेत. त्यामुळे फॉरेन्सिक ऑडिट जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे, ज्यामुळे ठेवीदारांचे पैसे नेमके कुठं कुठं गेले, कुणाकुणाच्या खात्यात गेले हे लक्षात येणार आहे. आणि ते झाल्यानंतर ठेवीदारांच्या पैशाच्या संदर्भामध्ये एक आपल्याला अंदाज येईल की किती प्रमाणामध्ये लिक्विडेटर म्हणा किंवा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणा अपॉइंट होईल तेव्हा ह्याच्यामधले पैसे रिटर्न मिळतील. आज रोजी याचा अंदाज बांधता येत नाही. अनेक प्रॉपर्ट्या कुठे ग्रुपच्या असतील किंवा ज्ञानराधाच्या असतील ह्या मधल्या 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्याचा खरेदी विक्रीचा मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने व्यवहार केला गेला. अनेक प्रॉपर्ट्या अशा आहेत की ज्या क्लिअर टायटल होत्या, क्लिअर पोझिशन होत्या, त्या ठिकाणी अनेक लोकांनी त्यांचे ताबे मारून घेतले. अनेक लोकांनी त्यांच्या रजिस्टर जुन्या तारखेमध्ये पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून घेतल्याच्या काही गोष्टी आता निदर्शनास येतात. त्या देखील व्यवहारांवरती ह्या फॉरेन्सिक ऑडिटमुळे सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होणार आहेत की आज कुठे ग्रुपच्या संपत्ती अनेक ठिकाणावरून चोरी करून घेऊन जाणं असेल किंवा त्याच्यावरती ताबा अवैध मिळवणं असेल, ह्या काय काय झालेलं आहे ह्याचे सगळे हिशोब आपल्याला त्या फॉरेन्सिक ऑडिट मधून पोलीस प्रशासनाला होणार आहे. आणि ज्याच्यामधून न्यायालयाला हे गोष्ट समजणं सोपं जाईल की कोण कोण याच्यामध्ये आरोपी आहेत आणि कोण कोण याच्यामध्ये दोषी आहेत आणि कोणाकोणाची संपत्ती याच्यामधून विक्री करून ठेवीदारांचे पैसे द्यायचे. सर, आणखीन एक गोष्ट विचारायची. या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये कुठे ग्रुपला दिलेलं अव्वाच्या सव्वा लोन फुगवून दाखवलेला तो फार मोठा आकडा आणि या सगळ्याबद्दलच्या गोष्टी पण समोर येतील का? फॉरेन्सिक ऑडिटमध्ये कोणाची किती ठेव आहे आणि कोणाच्या अकाउंटला किती पैसे गेलेत या बाबतीतला सगळा हिशोब त्याच्यामध्ये येणार आहे. आता त्यांनी डॉक्युमेंटेशनच्या संदर्भामध्ये त्यांनी कुठले डॉक्युमेंट्स दिले किंवा काय ह्याच्यामध्ये कोणाचा काळा पैसा आहे की गोरा आहे किंवा काय आहे ह्याच्यामध्ये ठेवीदारांनी चिंता करायची गरज नाही. तो पार्ट पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनचा अजिबात नाही. ज्या व्यक्तीकडे अवैध संपत्ती आलेली असेल त्याच्या संदर्भामधली तपास करण्याचं काम हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं आहे, ते ना की ते पोलीस प्रशासनाचं आहे. यामध्ये फक्त पोलीस प्रशासनाला एक माहिती मिळणार आहे की कोणाची किती ठेव आहे आणि ह्या ठेवी आलेल्या कुठे गेल्या. त्यामुळे ह्या प्रश्नामुळे एक संभ्रम निर्माण होऊ शकतो. अनेक ठेवीदार याच्यामुळे परावृत्त होतील. त्यामुळे ठेवीदारांनी या गोष्टीचा एक फार गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही आणलेले पैशाची याच्यामधून कुठलीही चौकशी होणार नाहीये. तो पार्ट पोलीस इन्व्हेस्टिगेशनचा नाही. फक्त यामधून एवढ्या गोष्टी लक्षात येणार आहेत की पैसा किती आला आणि हा कुठं कुठं गेला, शेवटपर्यंत हा कुठपर्यंत पोहोचला. ते ग्रुपला हे काही लोन दिलंय की डायरेक्ट ही खैरात वाटली हे देखील याच्यामध्ये समजणार आहे. जर कुठे ग्रुपला लोन दिलं असतं तर त्या प्रॉपर्ट्या मॉर्गेज ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडे असल्या असत्या. आज रोजी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीकडे कुठे ग्रुपच्या संपत्ती ह्या मॉर्गेज केलेल्या नाहीत, तारण ठेवलेले नाहीत. जर तो निधी कर्ज स्वरूपात दिला गेलेला असता तर त्या संपत्तीवरती इतर हक्कांमध्ये त्यांना ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी 7/12 वरती ठेवावी लागली असती.
मात्र या ठिकाणी असं झालेलं नाही. या ठिकाणी उलट घडलंय काय, तर ज्या संपत्ती कुटे ग्रुपनं किंवा त्यांच्या इतर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पैशामधून खरेदी केलेल्या आहेत आणि त्या संपत्त्या इतर बँकांकडे गहाण ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावरती सीसी आणि मिड टर्म लोन्स त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. काही ठिकाणी त्यामध्ये यश पण त्यांना मिळालेलं आहे आणि या संपत्त्या वेगवेगळ्या बँकांकडे आज मॉर्गेज पडलेले आहेत. आता इथं प्रश्न हा येतो, आता सगळ्या बँकांनी प्रोसेस सुरू केली की ह्या संपत्ती ताब्यात घेऊन लिलाव करण्याच्या संदर्भातली सरफेसी ऍक्ट खाली त्यांनी विविध न्यायालयामध्ये बँकांनी आता प्रोसिजर सुरू केलेली. मुळात हे लोन देत असताना ह्या बँकांनी कुटे ग्रुप असेल किंवा त्यांच्या इतर कंपन्या असतील त्यांचे IT रिटर्न्स व्यवस्थित चेक केलेले नव्हते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स सामान्य माणसाला लागू केल्या जातात. मात्र या ठिकाणी कुटे ग्रुप आणि त्यांच्या कंपन्यांना हे दिलेलं लोन हे पूर्णतः अवैध लोन आहे आणि ह्या फॉरेन्सिस ऑडिटमुळे ह्या बँकांची देखील मोठ्या प्रमाणावर आता अडचण निर्माण होणार आहे. कारण ह्या बँकांनी या संदर्भातला तपास करून इन्कम टॅक्स रिटर्न्स व्यवस्थित चेक करून यांना सीसी लोन आणि MT लोन अलॉट करणं गरजेचं होतं. यांनी यांच्या संपत्तीचा दर बाजार मूल्यापेक्षा यांनी फुगवला, त्यामध्ये बँकांच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये यांना मदत केलेली आहे. अशा पद्धतीचं आजपर्यंत सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये फॉरेन्सिस ऑडिटच्या नंतर ज्या बँकांनी अवैध पद्धतीनं कुटे ग्रुपला आणि त्यांच्या कंपन्यांना लोन दिलेलं आहे त्या बँका सुद्धा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्या बँकांचंही कर्ज बुडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर फॉरेन्सिस ऑडिटसाठी आजपर्यंत ठेवीदारांच्या बाबतीत ठेवीदारांच्या तोंडातून किंवा त्यांच्या मागणीमधून निवेदनामधून हे कुठेही यामध्ये आलेलं नाही. ही फार दुर्भाग्याची गोष्ट आहे. 1 वर्षाचा कालावधी याच्यामध्ये जवळपास उलटून गेलेला आहे. आतापर्यंत हे फॉरेन्सिस ऑडिट याचा फायनल कन्क्लुजन रिपोर्ट आतापर्यंत यायला हवा होता. बट ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. मात्र आता तरी पोलीस प्रशासनावरती दबाव ठेवीदारांनी निर्माण केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर. तुम्ही आजच्या भागामध्ये ना फॉरेन्सिस ऑडिट बद्दल खूप सविस्तर आणि स्पष्ट माहिती मांडली. त्याचबरोबर लोन बद्दल पण खूप सविस्तर सांगितले.